फायनान्स कंपन्यांच्या रिकव्हरी एजंटाची दादागिरी. कर्ज घेतोय कोण आणि वसुलीसाठी फोन दुसऱ्यालाच. नाशिक. सविस्तर वृत्त असे. सध्याच्या परिस्थितीत फायनान्स कंपन्यांच्या रिकव्हरी एजंटांनी मोठा उच्छाद मांडून ठेवलाय. रिकव्हरीसाठी कोणालाही फोन करणे, फोनवरून घाणघाण शिवीगाळ करणे हे नेहमीचे झाले. त्याउपर विशेष म्हणजे या फायनान्स कंपन्यांचा कर्ज कोणीतरी दुसऱ्यानेच घेतलेला असतो. समोरच्याने फोन उचलला नाही किंवा कर्ज थकले तर हे लोक मात्र त्यांच्या कॉल लिस्टमधील असणाऱ्या व्यक्तींनाच फोन करून त्रास देतात, शिवीगाळ करतात, लोन भरण्यासाठी सांगतात. असाच एक प्रकार आज समोर आलेला आहे. आज दिनांक 22 मे रोजी दुपारी 1 वाजता श्रीराम पतपेढी नावाच्या बँकेच्या कर्मचारी, अज्ञात महिला आणि पुरुष एका पत्रकाराला फोन करून विचारले, सतीश अश्वरेला ओळखता का? त्यांनी हो म्हणतात त्या बँक कर्मचाऱ्यांकडून शिव्यांचा पट्टा सुरू झाला. माझा अशा कोणत्याही व्यक्तीशी काही संबंध नाही असे सांगून देखील समोरील महिला ऐकत नव्हत्या. शिवीगाळ सुरू होती. त्याला पैसे भरायला लाव व तू आमचे पैसे खाल्ले वगैरे वगैरे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू होती. शेवटी वैतागून पत्रकारांनी अंबड पोलीस स्टेशन येथील अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांना सांगितला असता मोबाईल नंबर 9833 68 73 24 9833 69 64 39 या नंबरवरून आलेले फोन त्यांच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 507 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलाय. हे फोन करणारे कोण व असे फोन करून इतर नागरिकांना हॅरेसमेंट करणारे हे गुंड आणि त्यांना पोषणारे बँक आणि फायनान्सवाले खरं तर यांच्यावरच कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. कारण आज कितीतरी लोकांना हा त्रास सहन करावा लागतोय. सर्वच लोक काही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करत नाही. त्यामुळे ही गुंडांचं फावलेलं आहे. आता तर शिवीगाळ करण्यासाठी या बहाद्दरांनी महिला पण ठेवलेल्या आहेत. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी अशा प्रकरणात लक्ष घालून अशा प्रकारे नागरिकांचा मानसिक छळ करणाऱ्या या रिकव्हरी एजंटावर मग ती महिला असो किंवा पुरुष कठोर कारवाई करावी अशी पत्रकार संघटनांमधून मागणी होत आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड.